आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय गए काय लाज लज्जा आहे की नाही तुला? तर काय एवढं समज होऊनही पुन्हा घरात येतेच आहे. हातात काय बघताय ना, ज्यूस घेऊन जाते मॅडम साठी. आणि हो, तुम्ही काहीही बोललात ना तरी मी मॅडम कडे जाणार. बघितलं का यामिनी, कडू ग्लास तोंडाला लावून स्वतःचा घास गोड करून घेणार ही. तुझी मात इच्छा असेल ग मामींना भेटून गुलुगुलू बोलायची, पण मामींनी सांगितलंय की 20 लाखाचा हिशोब दिल्याशिवाय तुला या घरात येता येणार नाही. काय करायचं घ्यायचं कामिनी? हा चक्क हसती आहे. निर्लज्जपणाचा ना कळस झाला हिचा. इतकी पण दूधकुळी नाहीये मी, सगळं कळतं मला. आणि काय, मला घरातून हाकलण्यासाठी चक्क उत्तर आणि दक्षिण ध्रुव एकत्र आलेत. काय काय काय? उत्तर आणि दक्षिण ध्रुव हे ना शाळेत जाणाऱ्यांना कळतं. उगाच टेंबा मिरवायचा नाही इथं. आम्ही बी शिकलेलो आहे. आणि आम्ही शिकू नाही तर बघू. तुझा काय विचारायचा संबंध आहे का? छे, मी कशाला तुमच्या तोंडी लागू. मी निघते. कुठे चाललीस ग एवढे तापद्रा करून? लाज नाही मनात आणि भेटा येते कोणात. तुम्ही विचारायचा काय संबंध? माझा संबंध तू तपासू नकोस. तुझा या घराशी काही संबंध नाही हे विसरलीस. मी काय विसरायचं आणि काय नाही विसरायचं हे चांगलं कळतं मला. तुम्ही नाही शहाणपणा शिकवायचा, नाहीतर मी हे विसरून जाईन तुमचा या घरात मान राखायचा. काय गुरमी आहे ग तुझी? एवढं होऊन बी मान वर करून बोलतेस. अंगाला सुटली खाज आणि हाताला नाही लाज. एवढं समज घडून बी तुझी मेजाज काही कमी होत नाही. आणि काय ग, पोरींना असा धक्का मारून तू घरात कशी जाते ना बघतेच मी. तुला इथे काय मी जोक मारायला असं वाटतंय? मामी, खरं सांगू का, तुम्हाला बघितलं ना की मला सर्कशीतल्या माकडांची आठवण येते. अक्षरा, तोंड सांभाळून बोल. मी कोण आहे विसरलीस? अरे आत्ताच सांगितलं ना तुम्ही कोण आहात ते. अक्षरा, माझ्या मम्माला बोलायची हिम्मत कशी झाली ग तुझी? हिम्मत तर फार मी अजून दाखवलीच नाही. हा, पण तुमच्या हिमतीची मात्र दाद द्यावी लागेल. नाही, इतकं सगळं करून नामानिराळसारखं वरतोंड करून बोलताय. ह्याला ना निर्लज्जपणा म्हणतात. चोर तो चोरवर शिरजोर. अक्षरा, एक लक्षात ठेव, तू या घरची नोकर आहेस तर नोकरासारखीच राहा. उगा आमच्या डोसकार बसायचा प्रयत्न करू नकोस आणि इथं बोलवल्या बिगर येऊ बी नकोस. आपली पायरी ओळखून वागायला शिक. नाहीतर काय, नुसती पुढं पुढं मिरवत असते आणि स्वतः लय गुणी असल्याचा आव्हान ना सगळ्या दुनियाभर फिरत असते. पण आता समद्यांनी बघितलंय तू काय गुण उधळलेस ते. योग्य वेळ आली ना की सगळं कळेल.
तेव्हा मात्र तुम्हाला तोंड लपवायची वेळ येऊ नये म्हणजे मिळवलं. आणि हो, मी नोकर आहे, पण तुमची नाही. त्यामुळे बांधील मी फक्त मॅडमशीच आहे. वय ना व, मग तुझ्या लाडक्या वसुंधरा मॅडमने आदेश काढलाय की 20 लाखाचा हिशोब दिल्याशिवाय तिला घरात घेऊ नका म्हणून. हो का? मग तसं तर मॅडमनी सुद्धा तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला होता. पण तुम्ही आहातच ना इथे मूळ राहून. त्यामुळे तुमचं तोंड बंद ठेवा. प्रॉब्लेम माझ्यात आणि मॅडम मध्ये, त्याचं सोल्युशन मी काढेन. तुम्ही आतमध्ये न पडलेलंच बरं. अक्षरा, लई उड्या मारू नकोस. तू चोर आहेस यावर विश्वास ठेवायला लावलाय मी जर हे करू शकते, तुला घरातून बाहेर बी काढू शकते. लई मॅडम मॅडम करत त्यांच्या जीवर नाचतीस ना व. मग आता त्यांच्या शुभ हस्ते तुला घरातून फडफडत बाहेर काढी. उर्वशी म्हणतात मला, माझा नाद करायचा नाही. या असल्या पोकळ धमक्यांना मी नाही घाबरत. आणि हो, तुम्ही काहीही करा, पण मी एक दिवस सत्य समोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही. वय मग जाच तू आत, बघूच तुझा विश्वास. मॅडम तुझ्या हातचा ज्यूस पिणार तर नाहीतच, पण ते आधी तुला हाकलून लावतील. बरं, बघूया तुमची ही इच्छा पूर्ण होतीये का. मम्मा, तू तिला जाऊच कसा दिलास हा? आम्हाला धक्का दिला तो दिला, वर तुझ्या नाकावर बी ना टिचून गेली ती. जाऊ दे ग, बाहेर आल्यावर कशी नाकावर आपटते ना ते बघच तू. मी आधीच समधी फिल्डिंग लावली आहे. आता फक्त क्लीन बोल्ड व्हायची वाट बघायची.